सर्वप्रथम आपला परिचय करून द्या. नमस्कार, माझं नाव सुवर्णा उर्फ वैशाली यतीश शिंदे. मी पोगरवाडी गावची रहिवाशी आहे. मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. त्याचबरोबर मी प्रगतशील महिला शेतकरी म्हणून काम करते. आत्ता माझ्याकडे देशी बियाणे बँक आहे. त्याचबरोबर गांडूळ खताचं युनिट आहे. तसंच आत्ता जस्ट आम्ही 10 ड्रम सिस्टीम म्हणून सुरू केली आहे. सेंद्रिय शेतीसाठी अतिशय त्याचा चांगला उपयोग होतो आणि मी गेली 5-6 वर्ष सेंद्रिय शेती करते. शेती क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? प्रेरणा म्हणाल तर आपण सगळे शेतकरीच आहोत आणि माझे सासरचे सगळे शेतीच करत होते माझं लग्न झाल्यानंतर. आणि मला ही शेती क्षेत्राची आवड असल्यामुळे मी हळूहळू त्याच्यामध्ये उतरायचं ठरवलं. पण सर्वजण अगदी पारंपरिक शेती करत होते. केमिकलचा वगैरे उपयोग मी पाहिला जास्त प्रमाणात होतोय. पण मी त्यांना काहीतरी फाटा द्यायचा म्हणून सेंद्रिय शेतीला सुरुवात करायचं ठरवलं. बीज बँक म्हणजे नेमकं काय? बीज बँक म्हणजे काय, तर जुनं जे पारंपरिक बियाणं आहे जे फक्त शेतकऱ्यांकडेच मिळतं ते आता हळूहळू संपत चाललेलं आहे. मग आम्ही काय केलं की या देशी बियाण्यांचं जतन आणि संवर्धन करावं असा विचार माझ्या मनात आला आणि अवॉर्ड संस्थेने म्हणजे खूप छान पाठबळ दिलं आम्हाला त्यासाठी. आणि अवॉर्ड संस्थेच्या प्रेरणेतूनच आम्ही जुनं देशी बियाणं शेतकऱ्यांकडून हळूहळू जमा करायला सुरुवात केली. आता आपल्या बीज बँकेमध्ये जवळजवळ 120 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची बियाणे आहेत आणि ते आम्ही जतन संवर्धन त्याचं उत्पादन करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरिअरने पोस्टाने आम्ही पोहोच करतो. तुमच्याकडे किती प्रकारची देशी बियाणे उपलब्ध आहेत? आता सध्या 120 पेक्षा जास्त देशी वाण उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, काही प्रकारच्या रानभाज्या आहेत. त्याचबरोबर म्हणजे वेगवेगळी फळं त्यांची पण झाडे आहेत. शेवग्याचे पण विविध प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि हे सगळे वाण देशी आहेत. देशी बियाणांचे महत्व काय आहे? देशी बियाण्यांचे महत्व म्हणाल तर देशी बियाणे ही पौष्टिक असतात. त्यांना एक वेगळी चव असते त्या बियाण्यांना आणि पोषण मूल्य जास्त असल्या कारणाने आपण जास्त प्रकारचे उत्पादन करण्यापेक्षा आधी थोडं जरी उत्पादन केलं तरी त्याचा आपल्याला बराच म्हणजे फायदा मिळू शकतो. आणि याच्यामधल्या काही भाज्या काही फळं अशी आहेत की जी वेगवेगळ्या आजारांवर पण आपल्याला उपलब्ध होतात, म्हणजे उपयोगी पडतात. उदाहरणार्थ एक उदाहरण देते मी. एक पोकळ्याची भाजी असते, तुम्हाला माहित असेल सगळ्यांना. तर ती पोकळ्याची भाजी अशी आहे की ती जर आपण खाल्ली तर हिमोग्लोबिनचं प्रमाण तुमच्या शरीरातलं अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढतं. तर अशा वेगवेगळ्या भाज्या आहेत, देशी बियाणे आहेत आपल्याकडे की त्याचा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत त्या भाज्या. बियाणांचे जतन कसे करतात? आम्ही काय करतो जतन करण्यासाठी की आधी आमचा गट आहे मैत्री महिला शेतकरी गट. तर त्या गटातील महिलांद्वारे आम्ही उत्पादन करतो. मी स्वतः पण काहींचं उत्पादन करते. ते उत्पादन केल्यानंतर ते बियाणं आधी स्वच्छ केलं जातं. स्वच्छ निवडून वगैरे उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये ते वाळवलं जातं, म्हणजे जेणेकरून त्याच्यातली आर्द्रता पूर्णपणे संपली पाहिजे. नंतर ते आमच्याकडे कणगी आहेत की ज्या जुन्या प्रकारे म्हणजे जुनी माणसं त्याच्यामध्ये धान्य ठेवायची. तर आम्ही केमिकल वगैरे त्याच्यामध्ये काही वापरत नाही. तर त्या कणगीमध्ये आम्ही धान्य साठवतो. जे कडधान्य असतं त्यांना भुंगा जास्त प्रमाणात असतो, तर आम्ही ते पूर्ण कडधान्य राखेमध्ये ठेवतो. असे कडधान्य आम्ही जतन करतो. महाराष्ट्रभर बियाणे कशा प्रकारे पोहोचवतात? संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या बियाण्यांची माहिती करण्यासाठी बघा वेगवेगळे महोत्सव असतात. त्या महोत्सवामध्ये आम्ही स्टॉल लावतो. मग तिथे काय काय होतं की वेगवेगळे शेतकरी येतात, मग आमचा नंबर वगैरे घेतात, मग आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की बाबा एवढं एवढं बियाणं आम्हाला हवं आहे. आणि आम्ही एक परसबागेचं किटच तयार केलं आहे की स्वतःसाठी सेंद्रिय शेतीचं तुम्ही उत्पादन करा, ह्या पद्धतीने आम्ही एक परसबागेचं किट तयार केलं आहे. आणि ते किट आम्ही पोस्टानं कुरिअरनी कुठल्याही शेतकऱ्यांना पाहिजे असेल, कुणालाही हवं असेल तर आम्ही ते कुरिअरनी पोहोचवतो. गांडूळ खत म्हणजे काय? गांडूळ खत म्हणजे कसं आहे, आपल्या जमिनीसाठी जर आपल्याला सेंद्रिय शेती करायची असेल तर शेणखत आणि गांडूळ खत ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण शेणखतापेक्षा गांडूळ खत जास्त प्रभावी पडतं. ते गांडुळाच्या मदतीनं शेणखत आणि पानापाचोळा ह्याच्याद्वारे ते खत तयार केलं जातं आणि त्याचा अतिशय शेतीमध्ये चांगला फायदा होतो. तुमच्याकडे गांडूळ खताचे युनिट आहे का? गांडूळ खताचं युनिट आहे आपल्याकडे. आपण गांडूळ खताचा पुरवठा पण करतो, त्याची विक्री पण आपण शेतकऱ्यांना करतो. जसं हवं असेल तसे मग ऑर्डर देतात शेतकरी, मग आपण अगदी जवळ असेल तर त्यांना अगदी घरपोच करतो. 10 ड्रम सिस्टीम म्हणजे काय? 10 ड्रम सिस्टीम म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या निविष्ठा. म्हणजे काय, आता सगळे म्हणतात सेंद्रिय शेती करायची, सेंद्रिय शेती करायची, केमिकलचा उपयोग करायचा नाही. मग केमिकल वापरायचं नाही तर त्यांना पर्याय आपण काहीतरी शोधला पाहिजे. तर केमिकलला पर्याय म्हणजे रासायनिक खतांना पर्याय म्हणून आपण ती 10 ड्रम सिस्टीम सुरू केली आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीवांचे 5 ड्रम आहेत आणि राहिलेले 5 ड्रम आहेत ते कीटकनाशकांचे आहेत.
म्हणजे कीटकनाशक जे आपण वापरतो ते पूर्णपणे केमिकल आहे, त्याचा आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. पण हे दशपर्णी अर्क असेल, वेमिंग अर्क असेल, अमिंग अर्क असेल, हे जे काही कीटकनाशक आपण तयार केलेत आता, ते पूर्णपणे झाडपाल्यापासून तयार केलेले आहेत. म्हणजे दशपर्णी अर्कामध्ये अगदी आपण 10 प्रकारचे वेगवेगळ्या वनस्पतींचा पाला वापरतो. मग हे जे काही केलंय आपण ते कमी खर्चामध्ये आणि अशा गोष्टी त्याच्यामध्ये वापरल्या आहेत की ज्या आजूबाजूला आपल्याला सहजपणे उपलब्ध होतात. मग हे सेंद्रिय शेतीसाठी 10 ड्रम अतिशय उपयुक्त आहेत, ते आपण नक्कीच वापरू शकता. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय शेती का करावी? रासायनिक खतांना पर्याय म्हणून आता आपण सेंद्रिय शेती करत आहोत. कसं आहे माहितीये, रासायनिक खताचे सगळ्यात जास्त आरोग्यावर वाईट परिणाम होतात. कारण आता आपण बघतोय की घरोघरी आपल्याला अगदी डायबेटीजचा पेशंट सापडतोय, हार्ट पेशंट सापडतोय. आता आपल्याला असं वाटत होतं की कॅन्सर आहे पण आपल्या गावामध्ये नाहीये. पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन चालते हे आपण ऐकून होतो. तिकडे पंजाबमध्ये कॅन्सर होतोय, आपल्या इथं कुणाला होतोय? हा फार मोठा गैरसमज आहे. कॅन्सर हा आता गावागावापर्यंत पोहोचलेला आहे आणि याला जबाबदार कोण आहे? तर आपण जे केमिकल खातोय ते सगळं जबाबदार आहे. तर ह्या केमिकलला पर्याय म्हणून आपल्याला सेंद्रिय शेती करायची आहे. विषमुक्त अन्न लोकांना कसं पोचवायचं, ह्यासाठी हा सेंद्रिय शेतीचा फार मोठा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. तुमच्याकडे कोणकोणती उत्पादने उपलब्ध आहेत? आता आपण काय करतो, विविध प्रकारच्या शेतमालाची विक्री करतो. म्हणजे काय, तर आपली बियाणे बँक आहे. म्हणजे मग आपण बियाणे संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत आपण त्या बियाण्यांची विक्री करतो. त्याचबरोबर गांडूळ खताचं युनिट असल्यामुळे गांडूळ खताचीही आपण सगळ्यांना विक्री करतो. त्याचबरोबर वेगवेगळे प्रकारचे कडधान्य आहेत आपल्याकडे विक्रीसाठी. त्याचबरोबर डाळी आहेत की ज्या जात्यावरच्या डाळी आपण तयार करतो. घरचं कडधान्य वापरून जात्यावरती डाळी दळून अगदी भाजून वगैरे त्या डाळी आपण तयार करतो आणि त्याची विक्री करतो. त्याचबरोबर आता 10 ड्रम सिस्टीम आपण सुरू केली आहे. त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड, फुंगविक ऍसिड आहे, जीवामृत आहे, दशपर्णी अर्क, ह्या सगळ्या 10 प्रकारच्या निविष्ठा, शेतीला लागणाऱ्या सर्व निविष्ठा आपण ह्याची विक्री करतो. जवळ असेल तर अगदी आपण घरपोच त्याचा पुरवठा करतो. तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्याबद्दल सांगा. पुरस्कार मला बरेच मिळाले आहेत. आत्ताच जस्ट सातारा तालुक्याचा महिला प्रगतशील शेतकरी म्हणून मला पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर श्रीनिवास फाउंडेशनचा पुरस्कार आहे साताऱ्याची कृषी लक्ष्मी म्हणून, तो मला मिळालेला आहे. त्याचबरोबर रोटरी क्लबचा पण महिला प्रगतशील शेतकरी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर पाटबंधारे विभागाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, तो पण मला मिळालेला आहे. क्रांतिज्योती पुरस्कार, तो पण मिळालेला आहे. त्याचबरोबर अवॉर्ड संस्थेचे बरेच असे पुरस्कार मला मिळाले आहेत. पीक स्पर्धासाठी आंतरपीक लागवड म्हणून तो पुरस्कार होता, तो पण मला मिळाला आहे. त्याचबरोबर पारंपरिक खाद्य जत्रा, त्याच्यामध्ये पण मी भाग घेतलेला, तो पण मला पुरस्कार मिळालेला आहे. असे बरेच पुरस्कार मिळाले आहेत. निसर्ग बायोटेकचा पण पुरस्कार मिळालेला आहे. बरेच पुरस्कार मला मिळालेत. यापैकी कोणता पुरस्कार तुमच्यासाठी सर्वात खास आहे? पुरस्कार असा खास वगैरे काही नसतो. पुरस्कार ही एक आपल्या पाठीवरती कुणीतरी कौतुकाची थाप टाकलेली असते आणि ती कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती पडली की आपण अधिक जोमाने, अधिक उत्कर्षाने आपण काम करत राहतो. त्यासाठी सगळे पुरस्कार माझ्यासाठी महत्वाचे आहेत. महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? महिलांना संदेश म्हणजे कसं, सगळी शेती तर महिलाच करतात पण त्यांचं नाव कुठं येत नाही. तर मला असं वाटतं महिलांनी अधिक जोमाने शेती करावी आणि शेतीमध्ये पुढे यावं. म्हणजे बॅकफुटला न राहता शेतीमध्ये पुढे यावे, आपली मतं मांडावी शेतीमध्ये. आणि सेंद्रिय शेती तर करा, असं सगळ्यांनी करा असं मला वाटतं. कारण कसं असतं, महिला ही कुटुंबाचा पाया असते. जर महिलेनंच ठरवलं की नाही मला सेंद्रिय शेतीच करायचे, तर म्हणजे सेंद्रिय शेतीचा हा जो उपक्रम आपण हाती घेतला आहे तो नक्कीच यशस्वी होईल. तरुणांना काय सांगाल? आजकालचा तरुण प्रत्येक जण नोकरीच्या मागे म्हणजे पळत आहे. पण कसं आहे, नोकरीच्या मागे न धावता जर तरुण पिढी जर या शेती क्षेत्रामध्ये उतरली तर शेती क्षेत्राला सोन्याचे दिवस येतील. बघा, नेहमी एक आपल्याकडे म्हण आहे की ज्यांना 75% मार्क आहेत तो नोकरी करेन आणि ज्यांना 35% मार्क आहेत असा शेती करेन. पण हे जे गणित आहे ते आपल्याला बदललं पाहिजे. प्रत्येक तरुणानं, ज्यांना शेती आहे स्वतःची, त्यांना नोकरीच्या मागं न लागता स्वतःच्या शेतीमध्ये उतरून नवीन काहीतरी प्रयोग प्रत्येकाने केले पाहिजेत असं मला वाटतं. भविष्यात तुमचे उद्दिष्ट काय आहे? भविष्यातील उद्दिष्ट म्हणाल तर मी स्वतः आता सेंद्रिय शेतीला सुरुवात केलेली आहे. तर माझ्याप्रमाणे इतरांनी सुद्धा सेंद्रिय शेती करावी आणि
आमचं जे युनिट आहे किंवा आमचा जो गट आहे जो कार्यरत आहे किंवा संपूर्ण पोगरवाडी आता नैसर्गिक शेतीमध्ये पोगरवाडीची निवड झालेली आहे. संपूर्ण पोगरवाडीचा 125 जणांचा गट आहे की जो नैसर्गिक शेती करतोय. म्हणजे आमचं गाव जसं नैसर्गिक शेती करते त्याचप्रमाणे आमच्या गावाचा आदर्श घेऊन इतरांनीही नैसर्गिक शेती करावी. आणि आमच्या गटाचं किंवा माझं स्वतःचं असं उद्दिष्ट आहे की विषमुक्त अन्न आपण जर लोकांपर्यंत पोहोचवलं तर खरंच आपलं म्हणजे आपण जे शेती करतोय त्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जर आज एखादा शेतकरी तुमच्याकडे प्रथमच आला तर तुम्ही त्याला कोणता एक सल्ला द्याल? बघा, एक म्हण आहे, चंद्र सूर्य जरी आगे हाती न सुटो पाया खालची माती. कसं आहे, ही जमीन ही आपली आई आहे आणि आपण मातीचं आरोग्य सुधारलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत आपली माती सक्षम होत नाही तोपर्यंत आपलं पीक चांगलं येत नाही. जास्तीत जास्त आपण मातीवरती काम केलं पाहिजे. म्हणजे काय तर सेंद्रिय कर्ब आपल्या मातीचा सुधारला पाहिजे. माती परीक्षण करूनच आपण शेती केली पाहिजे. माती परीक्षणातून आपल्याला कळतं की आपल्या शेतीमध्ये काय कमी आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यानं जर पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर शेती केली तर शेती नक्कीच फायदेशीर होते.